योगेन चित्तस्य पदेन वाचा। योगामुळे मन शुद्ध होते, चित्त शुद्ध होते आणि वाचाही शुद्ध होते। अशा या महत्त्वाच्या योगशास्त्र या विषयावरती आपण 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो। आणि याच निमित्तानं संगीता स्टॉक फॅक्ट मध्ये आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे माझीच मैत्रीण कविता अभय शहा, जी गेली 16 वर्ष झालं योगशास्त्राचा अभ्यास करते आणि योगाचा प्रचार आणि प्रसार करत आहे। आणि यात तिचं खूप मोठं योगदान आहे। योग विद्याधाम यांच्या माध्यमातून आपल्या इस्लामपूर शहराला एक वेगळीच ओळख मिळालेली आहे योगाचे गाव म्हणून। आणि अशाच योग विद्या माध्यमातून त्या बरेच वर्ष या विषयात काम करत आहेत। मी त्यांचं या शो मध्ये स्वागत करते। ती माझी मैत्रीणच आहे आणि मी स्वतः साक्ष आहे तिच्या योगाभ्यासासाठी आणि तिच्या योगासाठी तळमळ असलेली ही मी कायम जवळून पाहिलेली आहे। ती खूप लोकांसाठी काम करते आणि याच विषयावरती आपण जागतिक योग दिनानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत। कविता, तुझं या संगीता स्टॉक फॅक्ट शो मध्ये स्वागत आहे। धन्यवाद। योग जीवनात गेली 16 वर्ष योगदान आहे। तसेच योग शिक्षण, योग प्रवेश, परिचय, प्रबोध, शिक्षक, अध्यापक, प्रवीण असे तिचं योग शिक्षण आहे। याशिवाय अल्पकालीन योग वर्ग, योग संजीवन वर्ग, स्थूलता निवारण वर्ग असे ते परिणामकारक त्याचे रिझल्ट लोकांना या ह्याच्यातून मिळतात आणि त्यासाठी ती तळमळीनं इतके वर्ष काम करत आहे। ही झाली तुझी ओळख, मी करूनच दिलेली आहे आणि तू परिचित आहेसच या इस्लामपूर शहरात, परंतु तुझी स्वतःची ओळख आणखी काही सांगशील का? मी कविता अभय शहा, इस्लामपूर मध्ये येऊन 28 वर्ष झाले आणि मी शालेय शिक्षण म्हटलं तर मी MA मराठीतून केलेलं आहे आणि माझं माहेर आहे संगमनेरच्या तिकडची मी आहे आणि इथे इस्लामपूरमध्ये येऊन 28 वर्ष झाली आणि आता 28 वर्षामध्ये इस्लामपूरचीच झालेली आहे। आणि इथे येऊन आमचं स्वतःचं आपलं एक काहीतरी अस्तित्व निर्माण करावं आणि याच्यातून मला योगाची एक छान संधी मिळाली आणि योगाच्या गावामध्ये प्रवेश करून खरेखर आता ते 75% पेक्षा जास्त योगाचं गाव झालेलं आहे। आणि हे म्हणजे साक्ष आहे की इथे इस्लामपूरमध्ये योग विद्याधामच्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार खूप छान चालू आहे। योग प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि कोणती घटना नेमकी त्यासाठी निमित्त ठरली आणि कोणत्या अशा कारणांनी तू योगाकडे आकर्षित झालीस? मी पूर्वीपासून अशी फार हेल्दी नव्हते, परंतु माझा थोडा झोपेचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मी खूप बारीक बारीक होते। तर बारीक असल्यामुळे अशी कृश दिसायची आणि त्याच्यामुळे मुली पण छोट्या होत्या, ह्याकडे वळता येत नव्हतं आणि झोपेसाठी म्हणून मी खरं तर हा योग त्याच्याकडे वळले की ते ओंकार असतील किंवा काहीतरी त्यांच्या अशा काहीतरी क्रिया असतील की जेणेकरून मला झोप येईल, माझं आरोग्य सुधारेल, म्हणून मी खरं तर तिकडे वळाले। आणि खरं तर सांगायचं म्हणजे माझ्या सासरच्या पार्श्वभूमीमध्ये माझे सासरे इस्लामपूरच्या योग विद्याधामचे फाउंडर मेंबर आहेत आणि त्यांच्याकडे पाहिल्यावरती ते 89व्या वर्षी त्यांचं देहावसन झालं, परंतु शेवटपर्यंत ते ऍक्टिव्ह होते का तर फक्त म्हणजे ते योगाची त्यांची साधना असेल आणि त्यांची जीवनशैली, माझ्या सासूबाई पण त्यामध्ये होत्या, घरामध्ये थोडासा तो वारसा होता आणि त्यामुळे खूप दिवस मला करायचं होतं पण मुली छोट्या होत्या आणि मग असंच एक योगायोग आला आणि मी ते रामदेव बाबांचे शिबिर होते त्याला सहज म्हणून गेले आणि ती आवड निर्माण झाली आणि त्यानंतर मग 2 वर्षे रामदेव बाबांचं केलं आणि त्यानंतर योग विद्याधामला मी 15 वर्षापूर्वी जोडले गेले। 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो। नेमकं 21 जूनच का, म्हणजे त्याचं काय महत्व आहे? 21 जून हा दिवस म्हणजे आपली खगोलशास्त्रीय अशी काहीतरी घटना आहे, फार खोलात गेलं तर खूप त्याचं मोठं विवेचन होईल, पण त्या खगोलशास्त्रीय घटनेमुळे तो दिवस जो असतो तो जवळजवळ 13 तासाचा असतो, असा 12 तासाचा दिवस असतो पण तो जवळजवळ 13 तासाचा दिवस असतो आणि त्या दिवशी सूर्याची किरणं जास्त वेळ पृथ्वीवरती असतात। मग त्या दिवशी म्हणजे दिवसाचा वेळ पण जास्त आहे आणि सर्वात मोठा तो दिवस आपला 365 दिवसापैकी असतो, त्यामुळे तो निवडला गेला। योगामुळे आपल्या जीवनात नेमका कोणता बदल होतो आणि योगाचे फायदे काय आहेत?
खरं तर सांगायला गेलं तर योगशास्त्र हे आपलंच शास्त्र आहे. आपल्या ऋषीमुनींनी ते शास्त्र सुरुवातीपासून आपल्याकडे आहे ती परंपरा. परंतु आपला आळस म्हणू किंवा आपली जीवनशैली म्हणू, याकडे आपल्या दिवसभराचा जो असतो त्यातून आपल्याला तिकडे बघायला वेळच होत नाही. त्यामुळे आपलंच शास्त्र आपल्याला अप्रगत आहे आपल्याकडे. तर ह्या योगाच्या माध्यमातून गेली 16 वर्ष मी त्यामध्ये आहे. तर मी माझ्यातील फरक विचारला तर नक्की सांगेल की माझं पहिलं जे मन होतं ते स्थिर होतं. स्थिर असं नव्हतं, चंचलता असायची. कुठलाही असा निर्णय घेताना खूप विचार करायला लागायचा. पण आता ह्या 16 वर्षानंतर खूप स्थिरता आली आहे. आणि आता थोडक्यामध्ये असे परिणाम होत नाहीत. कुठले सुखादुःखाचे असू देत, आनंदाचे असू देत, सगळ्या ह्याला आम्ही न्यूट्रल असतो. म्हणजे हा एक फरक असतो. आणि आनंदाचं असं सांगायचं म्हटलं तर मला जास्त दवाखान्यात जावं लागत नाही. आणि आता दवाखान्यातली औषधच माहित नाहीयेत. जर ती कधी घ्यावी लागली तर उलट त्याचा त्रास होतो, कारण औषधांची सवय नसल्यामुळे ती पेलवत नाहीत, चक्कर येते किंवा असं दिवसभर गणगणल्यासारखं होतं. म्हणजे आता खूप कमी मी डॉक्टरांकडे जाते. म्हणजे योगाचं इतकं महत्व आहे की आपलं आयुष्य जर निरोगी करायचं असेल तर नक्कीच याकडे वळलं पाहिजे सर्वांनीच. कारण औषधं खाऊन किंवा आता हल्ली खूप आहारात पण खूप बदल झालेले आहेत. शेती सुद्धा असे केमिकल्स भरपूर वापरले जातात. तर या सगळ्या आणि वेगवेगळे आजार पण येऊ घालतायत नवीन नवीन. आणि त्या सर्वांना तोंड देताना आपण कुठंतरी सक्षम पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं. आणि त्यासाठी योगशास्त्र हे आपल्याला पूर्वापार चालत आलेलं हे योगशास्त्र आहे. आणि भारतात आपल्याला खरं तर आपल्या सर्व नागरिकांना ही मिळालेली खूप मोठी देणगी आहे असं मला वाटतं योगशास्त्र. की जे आपण कुठेही करू शकतो हा योगाभ्यास. आणि रोजच्या दैनंदिनीमध्ये आणि आपली ती जीवनशैली बनवायची असेल तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? योगासाठी काहीही लागत नाही, फक्त एक तुमचं मॅट लागतं एवढाच खर्च असतो आणि तुमचा महत्वाचा वेळ. योगाला काहीही जास्त कुठे पैसे द्या, मोठं छान क्लायमेट पाहिजे, हॉल पाहिजे, काहीही नाही. जिथे शांतता असेल तर एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही छान योग करू शकता. जेव्हा उठतो तेव्हा पूर्ण शरीर शिथिल असतं आणि आपण जेव्हा उठतो तेव्हा फ्रेश झालेलं असतो, बऱ्यापैकी विश्रांती झालेली असते. आणि सकाळी जेव्हा आम्ही तर म्हणतो ब्रह्ममुहूर्ताला उठून करा, परंतु ते फार अवघड आहे. 5-6 वाजताची वेळ योग्य, 6 पण ठीक आहे. जेव्हा तुम्ही उठाल तिथून सुरू करा. आम्ही ह्याच्यावर आलो, उठाल तिथून सुरू करा. 7ला उठायचं, स्वतःसाठी अर्धा-पाऊण तास द्या, मग पुढे तुमच्या दिनचर्येला सुरुवात करा. सकाळी करण्यामागचा फायदा असा आहे की सकाळी कुठलंही प्रदूषण असत नाही आणि जो ओझोन आहे तो विरळ होत चाललाय. तो त्यावेळेस सकाळच्या वेळेस तो जमिनीवरती असतो, बऱ्यापैकी ऑक्सिजन खूप छान खाली असतं. आणि त्यावेळेस जी आपण आसन प्राणायामाची जी साधना करतो ती जास्त छान पद्धतीने कार्य जाते किंवा त्याचे परिणाम जास्त असतात. त्यामुळे सकाळची जी वेळ आहे ती योग्य आहे. आणि सध्याच्या ताणतणावाच्या याच्यामध्ये तर आपली सुरुवातच जर एखाद्या छान आपण योगाने केली तर दिवसभरासाठी आपण खूप साऱ्या ऊर्जेचा संचय करतो. आणि त्या ऊर्जेच्या संचयाद्वारे जी काय आपली जी दिनचर्या आहे रोजच्या पद्धतीने ते करावंच लागतं. म्हणजे आवडीचं काम असो नसो पण ते करायचंच आहे. जे आहे हे करायचंच आहे, तर मग मी ते आनंदाने का नको करू. आणि आता कोणतीही वेळ तुम्हाला मिळू देत पण त्या ह्याच्यात थोडं का होईना 10-15 मिनिटं जरी मिळाले तरी प्राणायाम आणि ह्याच्यानुसार आपण तो योगाभ्यास चालू ठेवू शकतो. खरं तर ब्रह्ममुहूर्त ही सगळ्यात चांगली वेळ असं माझ्या मते की त्यावेळी जे आपण करू, जे संकल्प करू आणि वातावरण पण पूर्णतः पॉझिटिव्ह असतं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी फिट होतात आणि ते आपल्या सर्वच गोष्टींसाठी चांगलं आहे आपल्या जीवनासाठी. सामाजिक कार्यातून योगाभ्यास बालक, महिला आणि वृद्ध म्हणजे समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही असे काही खास उपक्रम घेता का? आणि कोणत्या समूह किंवा ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवता? मी एका संस्थेमार्फत काम करते, योग विद्याधाम इस्लामपूर म्हणून. तर या संस्थेमार्फत माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या गुरूंच्यामध्ये मी अगदी आवर्जून नाव घेईन. श्री कुंभार सर, फाळके सर, टकले सर आणि माने सर हे माझे गुरुवर्य आहेत. याच्या व्यतिरिक्त देखील खूप जणांनी मला या प्रवासामध्ये साथ दिली. तर ते माझे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे गुरु आहेत त्यांच्यामार्फत आज इथे खूप मोठं योगामध्ये काम चालू आहे. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी आमचे खूप शिबिर असतात. तर त्या शिबिरामार्फत आम्ही मुलांपर्यंत पोहोचतो. सूर्यनमस्कार वर्ग असतील किंवा ओंकार वर्ग असतील, अशा अल्पकालीन वर्ग असतात की विद्यार्थ्यांना त्याची आवड निर्माण व्हावी. आणि ओंकारामुळे खरेखर मुलांमध्ये झालेलं परिवर्तन
आम्ही अगदी ते प्रयोग म्हणून करून त्याचं रिझल्ट पाहिलेले आहेत. महिलांसाठी खूप प्रॉब्लेम्स असतात महिलांचे, तर त्यासाठी देखील वर्ग आहेत आमचे, छोटे मोठे वर्ग आहेत. कधी स्थूलता निवारण असेल, आर्तवदोष निवारण असेल, सध्या PCODचे वगैरे मुलींसाठी खूप प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे अर्धे पेशंट तर तेच येतात की मुलींचे खूप प्रॉब्लेम असतात, मग ते वर्ग असतात. आणि जे वयोवृद्ध आहेत परंतु म्हणजे शारीरिक हालचाली कमी होतात, त्यांच्यासाठी आमच्याकडे पाठदुखी कमरदुखीसाठी योग संजीवन म्हणून हा वर्ग आहे. तर प्रत्येक ह्याच्यापर्यंत म्हणजे अगदी 12 वर्षापासून पुढे अगदी 80-85 वर्षाच्या होईपर्यंत देखील आपण योग करू शकतो, योग जगू शकतो. म्हणजे नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल, आणि ह्या नेमक्या कोणत्या पायऱ्या आहेत की पूर्ण योगाभ्यासमध्ये आपण पारंगत होण्यासाठी? योग अभ्यासमध्ये नवशिके जे असतात त्यांना सुरुवातीला एवढंच सांगेल की 2 मिनिटाचं पहिलं 2 मिनिटं झोपूयात हा शब्द जर हा मोह टाळला आणि सकाळी उठून सुरुवातीला तुम्हाला योग हा म्हणजे खरं आवडीचा विषय नाही आहे तसा की सकाळी उठा, भल्या पहाटे जावा. सुरुवात करताना अगदी छोटे छोटे क्लासेस असतात, त्या क्लासला जॉईन व्हा तुम्ही. आणि त्याच्यात नंतर एक 40 दिवसांचा आमचा एक वर्ग असतो योग प्रवेश म्हणून. म्हणजे आपले शालेय कसे असतात 1ली, 2री, 3री, तसेच इकडे पण पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे ती प्रवेश आहे, 40 दिवसाचा वर्ग आहे. त्यामध्ये आम्ही 39 आसनं शिकवतो. त्यामध्ये तुमच्या श्वासाची ओळख करून देतो. आपण श्वास घेतच असतो, पण तो घेण्यामध्ये सोडण्यामध्ये एक शास्त्रोक्त पद्धत आहे ती इथे अवलंबली जाते. त्यानंतर दुसरी जी पायरी आहे परिचय, त्यामध्ये 2.5 ते 3 महिन्याचा हा वर्ग आहे. त्यामध्ये ह्या आसनांचा कालावधी वाढवला जातो आणि त्यामध्ये मेन म्हणजे तुम्हाला 7 प्रकारचे प्राणायाम शिकवले जातात. अतिशय इफेक्टिव्ह असे ते प्राणायाम म्हणजे त्रिबंधयुक्त प्राणायाम आम्ही म्हणतो त्यांना. जालंधरबंध, मूलबंध आणि उडियानबंधाद्वारे तुम्ही तुमच्या प्राणाची असलेली प्राणशक्ती संचय कशी करता ते प्राणायाम शिकवले जातात आणि शुद्धिक्रिया शिकवल्या जातात. वमन, जलनीती शिकवली जाते आणि त्याचबरोबर कपालभाती सर्व प्रचलित आहे. तर ती शास्त्रोक्त कपालभाती आणि अग्निसार्ग अशा शुद्धिक्रिया शिकवल्या जातात. पुढे पुढे त्याच्या पायऱ्या खूप आहेत. प्रबोध आहे, प्रवीण आहे, शिक्षक आहेत, अध्यापक आहेत, किंवा मग जर तुम्हाला शिकवायचंच असेल तर MA करून तुम्ही त्याच्यातनं प्राध्यापक वगैरे होऊ शकतात. अशा पायऱ्या आहेत. तर असा हा पुढे पुढे जसं जसं तुम्ही एक एक वर्ग पायरी चढत जाता तसं तसं त्या खोलीमध्ये जात जाता आणि जास्त म्हणजे सुरुवात करायची झाली तर योग प्रवेश आणि त्याचा शेवट योग पंडित म्हणता येईल. रत्न होतो. योग रत्न होतो. प्रवीण नंतर पंडित आणि रत्न. आणि नंतर मग जर तुम्हाला हे स्वतःची साधना झाली, शिकवायचंच असेल तर मग इकडं प्राध्यापक वगैरे पण तुम्हाला होतं. म्हणजे हा असं आहे, तो पुढे रस्ते जातात, काय तर आपण निवडायचं. म्हणजे खरंच जर सुरुवात करायचीच असेल तर मला वाटतं ह्यांनी जे उपक्रम घेत आहेत आता सध्या 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं यांनी दरवर्षी सगळीकडे वेगवेगळ्या एरिया वाईज शहरामध्ये उपक्रम राबवत असतात. तर ह्या एक 8 दिवसाची कार्यशाळा करून सुरुवात करायला योगाची काहीच हरकत नाही आहे की याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय त्याच्यामधून त्याची आवड निर्माण होतीये का. आणि हे खरंच चांगलं काम करताय की प्रत्येक व्यक्तीपर्यंत समाजातल्या तुम्ही या योगाभ्यास घेऊन पोहोचत आहात. योग साधना किंवा योगशास्त्र ही शारीरिक व्यायाम आहे की आध्यात्मिक साधना आहे, आणि ताणतणाव दूर करण्यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा असं काही कशाच्या माध्यमातून आपण स्थिर होऊ शकतो? शारीरिक व्यायाम आणि आध्यात्मिक साधना हे दोन्ही एकमेकांना पुरस्कार आहे. कारण जेव्हा तुम्ही शारीरिक व्यायाम कराल, त्यामध्ये तरबेज व्हाल, त्यानंतरच तुम्ही पुढे पुढे एक एक पायरी चढत जाल. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम या आपल्या पहिल्या ज्या 4 पायऱ्या आहेत ते म्हणजे बहिरंग योग. हे जर तुम्ही स्वीकारून व्यवस्थित अंगीकारले, प्रत्याहार जे प्रवेशद्वार आहे अंतरंग योगाकडे म्हणजे आध्यात्मिक साधनेकडे जाण्याचं, ते तुम्ही छान पद्धतीने तुमच्या जीवनात आचरण केलं तर नक्की तुम्ही पुढच्या ज्या पायऱ्या आहेत, धारणा, ध्यान, म्हणजे त्याच्या बोलण्यात आलं की ताणतणावासाठी ध्यानधारणा अतिशय आवश्यक आहे. आणि हे जे अंतरंग योग आहेत त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी या पहिल्या पायऱ्या नक्कीच छान स्वीकारून अंगीकारून आपल्याला पुढे जायला येईल. आणि हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे जेव्हा शरीर तुमचं व्यायाम करेल, तुमची शरीराची ताकद वाढवाल, ताकद वाढली की तुमची ॲटोमॅटिक
कार्य करण्याची क्षमता वाढते आणि कार्य करण्याची क्षमता वाढली तरच तुम्हाला तुमच्या मनाचा, तुमच्या कार्याचा एकमेकांशी तडजोड करता येते आणि हळूहळू पुढे पुढे तुम्ही धारणा, ध्यान, समाधीकडे जाता, म्हणजे अंतरंगामध्ये तुम्ही प्रवेश करता. ध्यानधारणेबद्दल आता तू सांगितलं की एकाग्रता वाढण्यासाठी वगैरे, पण मोठ्या लोकांना ते जमू शकतं सहजासहजी, पण लहान मुलांना यातलं काहीच संकल्पना, म्हणजे एखादं मेडिटेशन करताना काहीच माहिती नसतं, तर त्यांच्याकडून आपण हे करून घेऊ शकतो. तर मुलांसाठी जेव्हा आपण काही वर्ग असतात किंवा मुलांकडनं आपल्याला करून घ्यायचं आहे, तर एक अतिशय छान प्रक्रिया आहे ती म्हणजे ओंकार साधना. मुलांना त्या ओंकारामध्ये तुम्ही जेव्हा तल्लीन होता त्यानंतर तुम्ही त्यांना एकदा छान ओंकार यायला लागले की धारणा, म्हणजे त्या ओंकाराकडे फक्त तुम्ही लक्ष द्यायचं आहे. ओंकारच दिसला पाहिजे, आजूबाजूचं काही सगळं ब्लँक आणि फक्त ओंकार फोकस व्हायला पाहिजे. आणि जर तसं करत करत मुलं गेले तर त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते आणि तिथून ते आपल्यासारखे स्थिर नसतात. किंवा आपण देखील जर बसलो ध्यान करायला तर सुरुवातीला लागतच नाही. ॲक्च्युली ध्यान म्हणजे काय आहे की फक्त श्वासाकडे लक्ष द्या. तुम्ही श्वासाकडे लक्ष द्यायला लागले की ॲटोमॅटिक तुमचं बाहेरचं सगळं विस्मरण होतं आणि तुम्ही स्वतःलाच विसरतात. तेच खरं ध्यान. अगदी 1 मिनटं लागलं तरी खूप फ्रेश होतं, छान वाटतं की मी मलाच विसरून गेले 1 मिनटासाठी. तर मुलांचं पण त्यांना स्थिरता येण्यासाठी ओंकार ही प्रक्रिया छान आहे आणि ती त्यांनी केली तर स्मरणशक्तीत एकाग्रता नक्की फरक जाणवतो. आत्ताच्या जीवनशैलीत आणि फास्ट फूड या जमान्यात सर्वांचा महत्त्वाची एक अडचण अशी आहे की वजन, आणि ते वजन कमी करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी योगाभ्यासमध्ये असा काही वेगळा अभ्यास आहे का, आणि खास करून महिलांसाठी की त्यांना याचा कसा उपयोग होऊ शकतो, त्यासाठी कोणती विशिष्ट आसनं? खूप सारी आसनं आहेत यामध्ये. फक्त सातत्य असलं पाहिजे त्याच्याबद्दल, म्हणजे शिकून करून सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाही आहे. म्हणजे आम्ही म्हणतो एक वेळेस जेवलं नाही तरी चालेल, पण व्यायाम हा केलाच पाहिजे, योगा हे केलंच पाहिजे. सध्याचा फास्ट फूडचा जमाना आहे. घरात तुम्ही जरी नसेल खात तरी तुमच्या मुलांसाठी थोडंफार तुम्हाला बनवावं लागतं आणि ॲटोमॅटिक राहिलं म्हणून ते आपण खाल्लं जातं. तर त्यासाठी थोडंसं तुम्हीच पौष्टिक असा खाऊ बनवा त्यांच्यासाठी छान. आणि स्वतः तो योगा अभ्यास, म्हणजे काही काही आसनं आहेत, अग्निसारसारखी जी क्रिया आहे ती शुद्धिक्रिया आहे, ती जर शुद्धिक्रिया तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या पोटाचा घेर कमी होतो. तर पोटावरची खूप सारी आसनं आहेत आणि आजकाल तर सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही योगापर्यंत येत नाही, योगच तुमच्या घरोघरी आलेला आहे. म्हणजे ऑनलाईन खूप असं काही काय आहे आणि महिला खूप शोधत असत. मी जेव्हा सकाळी 5 वाजता योगाला जाते ना तेव्हा सरासरीमध्ये म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिला जाऊन फिरून येऊन नवऱ्यांचे टिफिन बनवून पाठवत असतात. म्हणजे ती बाई सकाळी 4 पासून कार्यरत असते तरी ती हेल्दी असते. म्हणजे एवढे कष्ट करते पण तरी होत नाही. तर थोडीशी 40 नंतर ॲटोमॅटिक आपली अशी मनाची धारणा होते की इतकी वर्ष मी खूप काम केलं, आता माझे सुखाचे दिवस आलेत, मी जरा छान राहणार अशा ह्याच्यात. आणि मग तिथेच मी म्हणते की जर ती सुरुवातीपासून या साधनेत असेल तर त्या 40 नंतर ती जास्त वेळ देऊ शकेल. त्यामुळं आपण तरी खूप लवकर याबाबत अवेअरनेस झालो आहोत. आणि आजकाल आपण पाहिलं की कोरोनासारखी जी पॅन्डेमिक सिच्युएशन आली, त्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला कळलं की किती म्हणजे महत्त्वाचं आहे. कारण तो श्वासाचाच कुठला एक विषाणू येतो बाहेरून आणि तो लोक आयुर्वेद आणि योगाकडे जलनीती इतकी छान केली लोकांनी, खूप लोकांनी जलनीती शिकली आणि प्राणायाम तर खूप छान पद्धतीने. म्हणजे आम्ही म्हटलं की बहुतेक ती आपली जुनी संस्कृती परंपरा येण्यासाठी म्हणून हा काय तुम्हाला एक अलार्मचं एक धोक्याची घंटा वाजली, कोणती वाईट गोष्ट चांगल्यासाठी घडते. आणि खरेखर त्यानंतर आमचे पण चांगले दिवस राहिले. म्हणजे आमचे वर्ग छान चालायला लागले, लोकांना त्याबद्दल अवेअरनेस झाला. तुम्ही योगाभ्यास घेत असताना तुमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अशी कोणती कथा आहे का की जी तुम्ही यशस्वीरित्या ती पूर्ण करू शकला, किंवा असं कोणतं कठीण आव्हान आलं का? अशा 2 घटना आहेत. एक हे पोलीस भरतीची एक बॅच माझ्याकडे आली होती. 65 विद्यार्थ्यांची बॅच होती आणि त्यांना सकाळी उठून ग्राउंडवरती वर्किंगसाठी जावंच लागतं. तर त्या सरांनी रिक्वेस्ट केली, आपले इथे रवी बावडेकर सर आहेत, तर त्या 67 विद्यार्थ्यांची बॅच घेतली. पण त्याच्यातनं पण काही जणांना नाही आम्हाला तेच छान वाटतं म्हणून जायचे. 37 जण पुढे आले त्या बॅचमधनं
आणि त्या बॅचमध्ये एक विद्यार्थी असा होता की तो पोलीस भरतीसाठी पण एकदम मस्त होता, पण त्या भरतीसारख्या सुरू नसतात. मग ते लोक प्रॅक्टिस करत राहतात, सराव करत राहतात. आणि मग माझ्याकडे आल्यानंतर 37मधनं 7च विद्यार्थी परिचयाला आले. आणि अक्षय माळी ह्या मुलाचं नाव आहे. तर तो पोलीस भरतीचा मुलगा, त्याने परिचय केला. परिचय केल्यानंतर मग पुढे अजून भरती होत नाही म्हटल्यावरती शिक्षक वर्ग केला. शिक्षक वर्ग केल्यानंतर पण आमची पोलीस भरतीसाठी ते अचीव्ह होत नाहीत, सक्षम होत नाहीत. मग पुन्हा ते काहीतरी कारणास्तव तो ह्या साधनेशी जोडलाच गेला. आणि हळूहळू पुढे त्याने MA केलं. त्याच्यातनं नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये, कवी कालिदास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने MA कम्प्लीट केलं. आणि आता रत्नागिरीला तो प्रोफेसर आहे. म्हणजे तो माझा विद्यार्थी, त्याचा ट्रॅक पूर्ण बदलला गेला आणि तो एक छान योग शिक्षक आहे. म्हणजे आता त्याला वरती ते जो अभ्यासक्रम असतो त्या नियुक्तीमध्ये देखील त्याची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे असं छान तो एक होता. आणि एक वर्ग सुरू होता माझा प्रवेश वर्ग. त्यामध्ये एक प्रौढ असे एक काका काकी आले. आणि त्या काका काकी आल्यानंतर वर्ग सुरू झाला. एक 4 दिवसात माझ्या लक्षात आलं की काकी जरा जास्त हालचाली करत नाही आहेत. मग आम्ही चौकशी केली. म्हणजे मला असं वाटलं की माझं समजत नाही आहे की त्या कंटाळा करतात. म्हणून मग मी म्हटलं जरा वर्ग झाला की मला तुम्ही भेटा. तर मग नंतर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही का करत नाही, काही दुखतं आहे का काय. मग ते काका म्हटले तुम्ही मला भेटा, मी तुम्हाला सांगतो. मग त्यांनी मला सांगितलं की त्या काकींना गेले 5-6 महिन्यापासून असे एकदम पायातनं सेन्सेशन जायचे आणि त्या पडायच्या. त्यांना कळायचंच नाही की काय होतं आहे काय नाही ते. आणि ते काका पण पोलीस डिपार्टमेंटला होते, कोल्हापूरला जॉब होते. 2-3 महिने झाले ते पण रजा घेऊन थांबलेले आहेत की कधी स्वयंपाक करत असताना गॅसच्या जवळपास पडली किंवा काय करतानाही पडली तर दिवसभरामध्ये कसं कळणार. मग ते खूप म्हणजे जवळजवळ ते म्हटले मॅडम 3-4 लाख रुपये खर्च झाला परंतु काही यश येईना. मग मी पण जास्त त्या काकींकडे लक्ष देऊन मला पण एक आव्हान होतं की काकींना बरं वाटावं. इथं काही करताना त्यांना चक्कर वगैरे येऊ नये, कारण योग हा तुमच्या शरीराशी खेळ असतो. म्हणजे आमची थोडीशी चूक देखील महागात पडू शकते. म्हणजे प्राणायाम करताना तुम्ही चुकू नये, आसन करताना अवघडणे वगैरे अशा क्रिया होत असतात. मग अगदी मी त्या काकींकडे लक्षपूर्वक पाहत होते. जेव्हा 40 दिवसांचा वर्ग पूर्ण झाला, काकी हॅप्पी होते, काका हॅप्पी होते. ह्यांच्या हालचाली थोड्याशा वाढल्या होत्या, मन लावून ते करत होत्या. आणि त्यानंतर माझा दुसरा वर्ग डिक्लेअर झाला. दुसरा वर्ग डिक्लेअर झाल्यावरती काका काकी पुन्हा ह्या वर्गामध्ये. मग मी म्हटलं काका पुढच्या वर्गामध्ये तुम्ही जावा ना, म्हणजे तुम्हालाही छान शिकायला मिळेल. नाही म्हटलं की हिला इथेच इतकं छान वाटतंय की हिला पुढचं काही शिकायची आवश्यकता नाही आहे. आणि मॅडम सांगतो की गेले 40 दिवसामध्ये हिला एकदाही तशी चक्कर आली नाही, ही पडली नाही. म्हणजे आमच्या छोट्या मोठ्या पायाच्या हालचाली असतील, पोटावरच्या हालचाली असतील, जे काय असेल त्याच्यातून त्यांचे जे स्नायू आखडले गेले असतील ते रिलीज झाले असतील. हां, आणि त्याच्यातून त्यांच्या पायामध्ये जी सेन्सेशन आहे ते वाढलं असेल आणि त्यामुळे बहुतेक काकींमध्ये ती शक्ती येऊन त्यांना एकदाही चक्कर आली नसेल. म्हणजे इतकं छान वाटलं त्या दिवशी की आपल्यामुळे कुणाला तरी म्हणजे त्या इतक्या आनंदाने बोलत होत्या की त्यांची ती व्याधी आपल्यामुळे दूर झाली. पूर्णतः ते जीवनच बदललं आणि आनंदी झालं हॅपी होते योगामुळे. ते काका काकी. म्हटलं की 40 दिवसात एकदाही तिला असं झालं नाही तर मला दिवसभरामध्ये माझं मन तिथे लागायचं की व्यवस्थित असेल नाही, पडली नसेल ना, काय करता काय होईल. म्हटलं गेले 3 महिने झाले मी लिओवरती आहे. 4 लाख रुपये इतका खर्च केला पण कुठलंच यश येईना. म्हणजे कधी म्हणजे ही खरंच यशस्वी कथा वाटते. आणि मी तिला तळमळीनं इतके 16 वर्ष झालं काम करताना योगाभ्यासासाठी मी पाहती आहे. आणि एखाद्याला असं नवजीवन संजीवन देणं ही खरंच गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि असे आजार बरेच येतात आणि लोक ह्याकडे वळतात. म्हणजे योगाभ्यासकडे आपल्याला काहीतरी झाल्यावरतीच लोक जातात. पण मला वाटतं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हे होऊच नयेत कोणतेही आजार. म्हणजे आता कॅन्सर, मधुमेह हे आपण खूप वाढतं रोग आहेत आणि हे होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यावी आणि त्यासाठी काही आसनं आहेत का? कसा खूप सारी आसनं आहे. मधुमेहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी वर्गावर नेहमी सांगते की वारसा हक्काने संपत्ती एक वेळेस येणार नाही, परंतु जर आई वडिलांना तुमच्या डायबिटीस असेल, शुगर असेल तर ती नक्की तुमच्याकडे येते. आणि जेव्हा डायबिटीस होतो, शुगर होते तेव्हा ती एकटी येत नाही. ती येताना 4 मित्रांना बरोबर घेऊन येते. कोलेस्ट्रॉल हे ते आजूबाजूची सगळी मग ते एकमेकांशी मित्र असतात, ते 4ही बरोबर येतात. आणि मग तिथे शुगर आलं की ॲटोमॅटिक तोंडावर बंधन आलं, पायांना पळवावं लागतं, सगळ्याच अशा क्रिया कराव्या लागतात. आणि मग त्यानंतर तुम्ही
जागरूक होऊन करता, परंतु तेच जर तुमच्या आईवडिलांना शुगर आहे, घरामध्ये एखादा कॅन्सर पेशंट आहे, तर तुम्ही त्याच्या आधी जर तुम्ही स्वतःमध्ये तुमची जीवनशैलीमध्ये योगासन प्राणायाम केले, प्राणायाम करता म्हणजे काय करता तुम्ही, की प्राणातली अशुद्धी जी असते ती बाहेर काढून टाकता. मग कॅन्सरसारखा एखादा जर काही विषाणू आतमध्ये असेल तर तुमच्या प्राणायामाद्वारे तो जर तुमचा नेहमीचा सराव असेल तर तो बाहेर जाऊ शकतो. डायबिटीससाठी पण खूप सारी अग्निसार धोतीसारखी क्रिया आहे, ती तुमच्या पँक्रियास स्वादुपिंडालाच तो व्यायाम आहे. मंडूकासन असेल, योगासन, योगमुद्रा प्रकार 2 असतील, अशी खूप सारी आसनं आहेत की जेणेकरून तुमच्या स्वादुपिंडांना स्वादुपिंडाला तो व्यायाम होतो आणि ॲटोमॅटिक तुमच्या ज्या इन्सुलिन ग्रंथी आहेत, ज्या ग्लुकोज निर्मिती करतात, त्या सक्षम होतात आणि जी इन्सुलिन निर्मिती असते ती अगदी समतोल राहून व्यवस्थित ती होते. आणि कॅन्सरसाठी पण खूपसे लोक कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमधनं बाहेर पडले आणि अजूनही थोडंफार काहीतरी आहे, पुढे ही व्याधी उद्भवू नये म्हणून खूप सारे पेशंटसुद्धा आजही योगा करतात. किंवा क्षयरोगासाठी तुम्हाला दम लागतो, प्राणायाम अतिशय छान आहे. म्हणजे सुरुवातीला एकदम जमणार नाहीच आहे तुम्हाला, पण हळूहळू तुम्ही जर तो व्यवस्थित अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने केला तर नक्की म्हणजे व्याधी येत नाही. माझं उदाहरण सांगते, गेले 3 वर्ष झाले मी डॉक्टरकडे गेलेली नाही आहे आणि या डॉक्टरची सवय नाही. सर्दी क्लायमेटमुळे थोडंफार सर्दी होते, पण आम्ही वाफ घ्या, कोबीची वाफ घ्या किंवा असेच घरगुती उपाय करून बरं करतो. जर डॉक्टरकडची औषधं आणली तर मी जरा थोडी जास्त आजारी पडते, कारण मला ते हाय पॉवरची पेलवत नाही, मग मला चक्कर आल्यासारखं होतं किंवा दिवसभर मी थोडीशी अस्ताव्यस्तच असते. त्यामुळे मला तरी योगामुळे जास्त खूप मस्त शांतता मिळते. आहे. आणि खरंच आहे, म्हणजे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये सातत्य हवं, ते छंद हवा, ते वेळ कवितासारखं हवं. म्हणजे मी आतापर्यंत तिला पाहिलंय की ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला नाही म्हणेल, पण ऊन वारा पाऊस काहीही असू दे, रोजची धकाधक कितीही वाढलेली असू दे, हेक्टिक शेड्यूल, पण ती सकाळच्या योगाला कधीही ती नाही म्हणत नाही. आणि यामुळेच तिला त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि आपल्यालाही होऊ शकतो. फक्त सातत्यानं आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जर सकारात्मक ठेवला तर खरंच काही आपलं जीवन हे निरोगी होण्यासाठी मदत होऊ शकेल. भविष्यात योगाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता आणि तरुणांना तुम्ही काय संदेश द्या? भविष्यामध्ये आमचे दिवस नक्कीच चांगले असणार आहेत, कारण की कोरोनानंतरची जी ही पॅन्डेमिक सिच्युएशन होती त्यानंतर याच्या संदर्भात खूप अवेअरनेस झाला आहे. आणि आज आपण पाहतोय की 21 जूनचं हे 11वं वर्ष आहे की आपण खूप धूमधडाक्यात साजरा करतोय. आता आमच्याकडे जास्त तरुण पिढीच यायला लागली की डोळ्यांचे प्रॉब्लेम आहे, पाठदुखी, कारण की दिवस मुलं मोबाईलवरती असतात, लॅपटॉपवरती असतात, IT क्षेत्रामध्ये दिवसभर ते काम करून पाठदुखी, बैठे आजार असे व्हायला लागले. त्यामुळं ह्या मुलांना तरी अतिशय गरजेचं आहे. आणि IT क्षेत्रातली असतील किंवा डेंटिस्ट, पार्लरवाले, त्यांना बॅक पेनचा त्रास होतोच होतो. त्यामुळं ती पिढी जास्तीत जास्त यायला लागली आणि अवेअरनेस पण आला आहे. म्हणजे आजकाल आमचे जे वर्ग असतात ना त्यामध्ये खूप तरुण असतात, त्यामुळे हा छान असा प्रभाव झालेला आहे आणि नक्कीच ह्याच्या पुढचे येणारे दिवस चांगले असणार आहेत. भविष्यात जीवनाकडे पाहण्याचा तुझा वैयक्तिक स्वतःचा दृष्टिकोन काय आहे, तुझा स्वतःसाठी आणि योगासाठी? आत्तापर्यंत मी गेली 16 वर्ष माझी स्वतःची साधना, माझ्या काही परीक्षा असतील त्या देत मी आत्तापर्यंत आलेली आहे. आणि आता पंडित आणि रत्न हे 2 माझे वर्ग राहिलेले आहेत. आता ते माझे स्वतःसाठी, म्हणजे परीक्षांचा कालावधी माझा संपलेला आहे. पंडित आणि जे रत्न आहे ते 2 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. आणि जास्तीत जास्त सगळ्यांनी या साधनेमध्ये यावं आणि याच्या पुढचं जेवढं मला देता येईल तेवढं मी लोकांपर्यंत पोहोचेल. अगदी खेडोपाडी देखील आम्ही डेनीपाणी असेल, तांदूळवाडी असेल, बोरगाव, ताकारी इथपर्यंत पोहोचून अगदी खेडेगावात आजकाल घरोघरी योगगंगा गेलेली आहे. आणि अशीच ती योगगंगा जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी त्यामध्ये योगदान देऊन प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा माझा मानस असेल. आणि त्यासाठी मला घरातल्यांची साथ आहे आणि त्या साथीबरोबर मित्रमैत्रिणी, माझा स्नेहपरिवार नेहमी सदैव सोबत असतो. आणि आम्ही 2 माणसं आली तरी हॅप्पी असतो. म्हणजे मला माहिती असतं की ते 2 जण जाऊन 20 जणांना उद्बोधित करतात. त्यामुळे हा प्रवास असाच राहणार आहे. कधी कधी बॅच एकदम फुल असते आणि कधी कधी असं काहीतरी सिच्युएशन येतं, मधीच पुरासारख्या घटना आल्या की आमचा वर्ग पुरामध्ये पण आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो, परंतु येणारे येतच असतात.
आणि नक्की यामध्ये सुधारणा होऊन तरुण पिढी त्याकडे आहे आणि जेव्हा तरुण आपल्या घरात योग येतो ॲटोमॅटिक त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीकडे म्हणजे आपली जी छोटी नवजात बालकं आहेत त्यामध्ये देखील आजकाल शाळांमधनं देखील हा उपक्रम खूप राबवला जातो आणि म्हणजे चालू आहे आमचं ते पूर्ण शासनाकडनंच आहे की प्रत्येक शाळेमध्ये एक तरी योग शिक्षक असणं गरजेचं आहे. खरंच योग विद्याधामच्या माध्यमातून हे शिक्षक, प्रशिक्षक, अध्यापक हे सर्व लोक तळमळीनं काम करत आहेत आणि खरंच ह्याच्या माध्यमातून ते जनजागृती करत आहेत आणि तुमचंच आरोग्य निरोगी करण्याचं खूप महत्त्वाचं काम ही लोक करत आहेत. हे खरंच कौतुकास्पद आहे. संगीता स्टॉक फॅक्ट म्हणजे मोठा दृष्टिकोन असलेल्या महिलांची छोटी मुलाखत. तर कविता, सर्व महिला आपल्या गप्पा ऐकत आहेत, तर त्या महिलांनाही यात सहभागी कसं होता येईल आणि त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? ज्या मला ऐकतात आहे त्यांना मी सांगेल की आपण आपल्यासाठी 1 तास काढणं गरजेचं असतं आणि तो वेळ जर तुम्ही 1 तास मला दिलात किंवा कुठल्याही योगाला दिलात तर नक्की दिवसभरामध्ये तुम्ही 11 तास वर्किंग करतात त्या 8 तासावरती आणाल, कारण तेवढी आपली कार्यक्षमता वाढते आणि आपण छान पद्धतीने कार्य करू शकतो. आणि हे आपल्यासाठी आहे. आपण दिवसभरासाठी प्रपंचात असतो तर तो प्रपंच करता करता तो जास्त छान पद्धतीने आपण योगाच्या माध्यमातून त्याचा करून याकडे लक्ष द्या आणि या साधनेमध्ये तुम्ही जोडा एवढंच सांगेल. आणि जर मला भेटलात तर तुमच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासक्रम तयार करू. खूप खूप धन्यवाद कविता, तू या संगीता स्टॉक फॅक्ट या शोमध्ये आलीस आणि तुझा वेळ दिलास आणि महिलांना खूप आणि इतरांनाही सर्वांनाच योगाभ्याससारखा चांगला संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला. थँक्यू संगीता. मला माझ्या आवडत्या विषयावरती गप्पा मारायला आज मिळाल्या आणि खरेखर मला जे ऐकत आहे त्याच्यातले अर्ध्या लोकांनी जरी सुरुवात केली तरी हे आपलं सेशन खूप यशस्वी होईल असं मी मानते. धन्यवाद. थँक्यू.